पुण्याच्या राजगुरुनगर शहरात दोन चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर खरं तर या ठिकाणी राजगुरुनगर शहर पूर्ण हादरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने काल 9 तास या ठिकाणी पीडित कुटुंब असेल नातेवाईक असेल यांनी मात्र या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे। एकंदरीत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका खरं तर कुटुंब असेल किंवा नातेवाईक असेल यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि याच अनुषंगाने प्रशासनाने म्हणजे पोलीस असतील किंवा महसूल प्रशासन असेल यांनी मात्र या ठिकाणी कुटुंबाची समजूत काढून त्या ठिकाणी जो मृतदेह आहे तो ताब्यात दिला। काल तिचं ज्या पद्धतीने मृतदेह ताब्यात दिला, आज सुद्धा ते उपोषणाला बसलेत। मला सांगा काय नक्की मागणी आहे? काल 9 तास तुम्ही ठिय्या आंदोलन केलं, प्रशासनाने तुम्हाला लेखी आश्वासन दिले? प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं, पण आमची मागणी अशी होती की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या पत्रावर आम्हाला लिखितमध्ये द्यावं की ह्या समाजासाठी ॲट्रॉसिटीसारखा संरक्षण कायदा दिला जाईल, आरोपीला फाशी दिली जाईल, त्यांच्या परिवाराच्या समोर आरोपीला 50-50 लाख त्यांच्या पीडित परिवाराला 50-50 लाख रुपये दिले जाईल। ही अशा मागणी आमची त्या शासनाकडे आहे। त्यांनी आम्हाला म्हणलं होतं की आम्ही तुम्ही बॉडी ताब्यात घ्या आणि अंतिम संस्कार करा। तर मी म्हणलं की ठीक आहे, तुम्ही लिखितमध्ये द्या। त्यांनी लिखितमध्ये दिलेलं आहे, तहसीलदारांनी दिलेला आहे। तर आमची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी हे द्यावं। आता 25 तारखेला ही घटना झाली, आज 27 तारीख आहे, अजून शासनाचं कोणता वरिष्ठ अधिकारी इथं आलेला नाही आहे, मुख्यमंत्री कार्यालयातनं कुणी आलेलं नाही आहे, बहुजन विकास कल्याण विभाग जे भटक्या मुक्तांसाठी ते आलेलं नाही आहे, केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत विमुक्त घुमंतू वेलफेअर बोर्ड आहे त्यांचे कोणी चेअरमॅन सचिव सदस्य कुणी आलेलं नाही आहे। म्हणजे तुम्ही आम्हाला उपरेच समजण्याचं काम करताय। म्हणजे काल आमची कार्तिका दिदी, जी कार्तिका आणि दुर्वा, त्यांच्यावर 25 तारखेला बलात्कार करून त्यांचा रेप करून त्या बॅरकमध्ये टाकलं, पण अजून अद्याप प्रशासनाने आम्हाला आरोपीचं नाव सांगितलेलं नाही, आरोपी कोण आहे काय आहे अजून आरोपी डिक्लेअर केलेला नाही आहे। पण ते तुम्ही डिक्लेअर करा ना, का तुम्हाला कोणी काय सांगितलं आहे का की नावं वगैरे डिक्लेअर नका करू म्हणून आमची मागणी आहे ते नाव डिक्लेअर करा। का तुम्ही कोणाला वेटीस धरताय का ते सांगा, म्हणजे आम्हाला अजून कळू द्या ना। पण पीडित परिवाराला अजून कोणत्याही प्रकारची गोष्ट कळालेलीच नाही आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला सर्व माहिती सांगा, आरोपीचं नाव काय आहे, कुठून आला, काय आला, हे सगळं कळलं पाहिजे। आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, त्याच्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा कुणीच आलेलं नाही, इथं साधं खासदार साहेब सुद्धा आलेले नाही आहेत। म्हणजे इथले जनप्रतिनिधी सुद्धा आमच्या या गोसावी समाजाला उपरेच समजत आहे। म्हणजे गोसावी समाज ज्यांनी देशाचं संरक्षण केलं, ज्या समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच समाजाकडे आता लक्ष देत नाही आहे। ही खूप मोठी शोकांतिका निर्माण होत आहे। त्यामुळे आम्ही आमरण उपोषण चालूच आहे। आज माझे कालपासून आमरण उपोषण चालू होतं, त्याच्यात जलत्याग अन्नत्यागचा 3रा दिवस आहे। त्यामुळे आम्ही सरकारला वारंवार एकच सांगतोय की महाराष्ट्रातले 36 जिल्हे 356 तालुक्यांमध्ये 4.5 करोड भटक्यामुक्त समाज राहतो आणि पूर्ण इंडियामध्ये 30 करोड भटक्यामुक्त समाज राहतो। जर भटक्यामुक्त समाजापर्यंत ही गोष्ट गेली तर ते सगळा पूर्ण समाज रस्त्यावर येईल आणि शासनाला ते झेपणार नाही। त्यामुळे मी सरकारला वारंवार विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर तुमचं एक केंद्र राज्य सरकारचं शिष्टमंडळ पाठवावं आणि लेखी मुख्यमंत्र्यांचं पत्र द्यावं, ही मी विनंती शासनाला करतोय। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर या कुटुंबाला मदत मिळावी आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीतून जी मदत आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी, अशा मागणीसाठी खरं तर हे उपोषण सुरू आहे। मात्र ह्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच होणार असं या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यापासून नागनाथ मी सुनील दगडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।